नमस्कार मंडळी. रिव्ह्यू बाय दिव्या या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात नंदिनी घरी आलेली असते. त्यावर काव्या म्हणते की नंदिनीताई मला भेटायला ऑल द बेस्ट करायला आलीये, पण मात्र तिची नजर कोणत्या तरी दुसऱ्याच व्यक्तीला भेटायला आलीये. तर हा जीवा नंदिनीला पाहतो, पण मात्र रागातच तिथून निघून जातो. तर इकडे आता काव्या ही नंदिनीला समजवत असते की जीवा आहे तो खूपच रागवलाय तुझ्यावर, पण आपण सुद्धा देशमुखांच्या सुना आहोत, लक्षात ठेव. हार मानायची नाही. आता देशमुखांच्या मुलांना मनवायचं हे आपल्यापेक्षा चांगलं कोणालाच माहिती नाहीये. दुसरीकडे पार्थ काव्याला सांगत असतो की एक काम करा, तुम्ही या बॅगवर बसा, म्हणजे ही बॅग दाबली जाईल आणि मीची चैन बंद करते. तर काव्या म्हणते की अहो नेहमीच असतं तुमचं, एवढं काय भरलंय बॅगेमध्ये की चैन लागत नाहीये. तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्हीच बघा ना आतमध्ये काय आहे. तर काव्या आता बॅग ओपन करून बघते, तर तिला मोठा धक्काच बसतो. म्हणजेच तिच्यासाठी पार्थने एक सरप्राईज ठेवलेलं असतं. आता बॅगेमध्ये नक्की काय सरप्राईज आहे ते तर आपल्याला उद्याच्या भागातच कळेल ना. एक गोष्ट छान झाली की आता पार्थने काव्याला माफ करून तिला एक्सेप्ट केलं आहे. अशाच प्रकारचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.